जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा मराठवाडा दौरा आजपासून सुरू होतोय आणि ते एकूण 13 ठिकाणी दौरा करणार आहेत। आज हिंगोलीमध्ये त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि हिंगोलीमध्ये त्यांनी शांतता रॅलीला त्यांच्या सुरुवात झाली। आपण बघत असाल की इथे मराठा बांधवांबरोबरच मुस्लिम बांधव जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। त्यांच्या हातामध्ये एक फोटो आहे आणि ते जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। काय भेट घेणार आहात जरांगे पाटलांना, काय म्हणणार? मराठा संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना आम्ही आज भारतीय संविधानाची प्रस्तावना भेट देणार आहे। कारण की ते जे मराठा समाजासाठी लढतात ते निश्चितपणे त्यांना मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, हेच आमची मागणी आहे। आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांसोबत आम्ही मुस्लिम समाज एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आम्ही सगळं मुस्लिम समाज त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत। काय वाटतंय जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत, ज्या पद्धतीने ते मुस्लिम आरक्षणाचा देखील विषय करतायत, त्या एकंदरीतच त्या विषयाला धरून तुम्ही इथं आलायत? साहब के साथ हम संघर्ष में साथ में है और सरकार से ये निवेदन है कि मनोज जंगारे पाटिल साहब का आरक्षण को जो है तो मिलना चाहिए। और इस पर हिंगोली पर आने पर हमने उनको संविधान की प्रस्तावना दी है। कशासाठी तुम्ही संविधानाची प्रस्तावना देतात, नेमकी भूमिका काय आहे त्याच्यामध्ये? नेमकं आहे की आमच्या जरांगे पाटील जो मराठा संघर्ष करताना त्याच्यासमोर मुस्लिम पाठिंबा आमच्या समोर त्यांच्या संघात आहे। मुस्लिम पार्टीने त्यांच्या समोर आहे। आम्ही जरांगे पाटलासोबत आम्ही सगळे मुस्लिम बांधव आहोत। काय वाटतं एकंदरीतच ज्या पद्धतीनं बाकीच्या समाजाला आरक्षण आहे, काही मुस्लिम बांधवांना आरक्षण नाही, मराठा आरक्षणाला आता आरक्षण दिले मात्र त्याचा फायदा होत नाही असा आरोप होतोय। काय वाटतंय सरकारने याबद्दल कशा पद्धतीनं भूमिका घ्यायला पाहिजे? ज्या पद्धतीनं मराठा समाज म्हणतोय त्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे किंवा मग ह्याच्यामध्ये सगळ्यांना आरक्षण जे आहे ते द्यायला पाहिजे? अगर मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर जरांगे पाटीलने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे। त्यांच्या ते पण ते मोर्चा काढेल ते सांगितलं त्यानं जरांगे पाटलांना। काय काय भावना काय आहे? निश्चितपणे मराठा समाजांना आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीतूनच दिला पाहिजे, हेच मुस्लिम समाजाची भावना आहे। त्याच्यामुळे आम्ही आदरणीय जरांगे पाटील साहेबांसोबत इथं त्यांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहोत। हे सगळे मुस्लिम बांधव आहेत आणि हातात जे आहे ते संविधानाची प्रस्तावना घेऊन ते जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ही प्रस्तावना जी आहे ती सुपूर्द करणार आहेत। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली।